मुलांचं लग्न ठरलं, मुलांमधला जीव काढून घ्या, त्यांच्यात गुंतून पडू नका. आणि सारखं एक वाक्य म्हणायचं नाही, आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं. तुम्हीच केलं, पण ते सुनेला सारखं ऐकवलं ना तर ती पण कंटाळते, मग ती तुमचा मान ठेवत नाही. जसं आपण अपेक्षा करतोय ना की तरुण पिढीने आपलं करावं, आपल्यालाही तसं वागावंच लागतं. आणि 2 सुनांमध्ये पक्षपात करू नका. ही माझ्या भावाची मुलगी आहे म्हणून आमचं आतलं आहे. अगं आतला असू दे, पण तुझ्या पोराची बायको आहे ना ती. 2 सुना सारख्याच, दोन्ही सुनांमध्ये फरक नाही करायचा, नाहीतर मग दोघी जणी तुमच्याशी नीट वागणार नाही, मग अवघड होतं. नाही रागवायचं, काही रागवून उपयोग होत नसतो. आणि एक गोष्ट खरं म्हणजे याच्यातली प्रामाणिकपणे अशी आहे की आता काळ बदलला आहे, त्या काळानुसार आपल्याला म्हाताऱ्या माणसांना जावं लागणार आहे. आपल्या काळचा काळ नव्हता, आता यांना स्वतंत्र राहायचं आहे. त्यांना कधीतरी आठवड्यातनं एकदा बाहेर जेवायला जावं असं वाटतं, आपल्या वेळेला फिरायला जावं असं वाटतं. आपल्या वेळेला ती पद्धत नव्हती. तेव्हा कुणीही मनातल्या मनात म्हणू नका म्हाताऱ्या बायकांनी, आम्हाला मिळालं नाही आता फिरते, फिरू देत. सुनेची बरोबरी करू नका. तिला मिळालं, तिच्या भाग्याने तिला मिळालं. माझ्या नवऱ्याने मला 40 वर्षात कुठे फिरायला नेलं नाही. दुःख करत बसू का, रडत बसू का माझ्या सुनेच्या भाग्यावर मी रडू? नाही चालत ग, आपल्याला तुलना करून नाही चालत. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे सुनेच्या आईशी मैत्री करा. ती विहीण ही एक मैत्रीण असली पाहिजे, तर हे संसार होणार. आता नाहीतर नाही होणार, अवघड होईल, खूप अवघड. आणि सगळ्या पुरुषांना नात्याला न्याय द्यायला शिका. आई आईच्या जागी असते, बायको बायकोच्याच जागी असते, बहीण बहिणीच्याच जागी असते, आणि भाऊ हा नेहमी भावाच्याच जागी असतो. तुम्ही जर नात्याला न्याय दिलात ना तर घरातली भांडणं थोडी कमी होतील. आई नेहमी आईच्याच जागी. आईचं किती ऐकायचं ते पण पुरुषांनी ठरवायचं. बाबा आई प्रत्येक ठिकाणी बरोबर असेलच असंही नाही. त्यामुळे तुमची आई तुम्हाला खूप आवडते, मान्य, पण काही वेळेला बायकोवर अन्याय होईल याची सुद्धा काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल. त्यामुळे न्याय देणं तुमच्या हातात आहे. आणि दुसरी चूक तुमची काय आहे माहिती आहे? तुम्हाला घरातला एकही निर्णय स्वतःच्या मनाने घेता येत नाही. तुम्ही आईचं ऐकता, तुम्ही बायकोचं ऐकता, तुम्ही बहिणीचं ऐकता, तुम्ही भाऊजेचं ऐकता, आणि तुमच्या डोक्यात नको ते भरवणाऱ्या सगळ्या बायकाच असतात. तुम्ही सगळेजण हलक्या कानाचे आहात. तुम्ही विश्वास ठेवता. तुम्ही आईला कधी चुकून विचारत नाही माझ्या बायकोचं काय चुकलंय. तुम्ही लगेच तिच्याशी भांडायला सुरुवात करता. आणि आता लग्न मोडणं हे सोपं राहिलेलं नाही. घटस्फोट आपल्या धर्मात नाही. आपलं लग्न देवाच्या साक्षीनं झालेलं आहे. आपलं लग्न स्टॅम्पवरचा करार नाही, आपलं लग्न संस्कार आहे. ते लग्न स्टॅम्प पेपरवर होत नाही, स्टॅम्प पेपरवर मिटत नाही. आपलं लग्न आत्म्याचं मिलन आहे, आणि धर्माप्रमाणे आत्मा अमर आहे. त्यामुळे आपल्याकडे घटस्फोट नाही.